नमस्कार 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 मित्रांनो. तर मी आहे एवी आणि तुम्ही बघत आहात एवी मराठी गेमर्स. तर चला सुरू करूया. आज आपण पुन्हा खेळणार आहोत ॲस्फाल्ट 9 लेजंड्स. तर बघूया कुठं काय काय आले ते नवीन काय आहे ते पहिला बघून घेऊया. हा इव्हेंट पण आपल्याला खेळायचा आहे, पण सध्या तरी मी हा इव्हेंट 30th ॲनिव्हर्सरीचा खेळणार आहे. पण आजचा व्हिडिओ जरा आपण वेगळं काहीतरी करायचं बघूया म्हणतो मी. तर आज आपण खेळूया मल्टीप्लेयर. तर चला आजचा व्हिडिओ होऊन जाऊ दे मल्टीप्लेयरवर. पहिला ही ब्रॉन्झ लीग 2वर जे मी आहे समर हार्वेस्ट राऊंड 3. तर त्याच्यासाठी जरा बघतो त्याच्यात मला काही करता येईल का ते बघूया. DS10 जर मी घेतली तर मी S3 खेळू शकतो. तर हिच्यापेक्षा मोठी जर कुठली असेल तर ती पहिला बघितली पाहिजे मला. ही 16ची आहे आणि DS आपली 19ची आहे. तर चला DSच टॉपची आहे सध्या तरी दिसते आहे 19ची. ओकेमध्येच तर हेच घेऊन खेळूया आपण. आणि जसं की तुम्हाला माहीतच आहे हिचा जो नायट्रो बूस्ट आहे तो एकदम टॉपचा आहे. आणि एक बंदा आलेला आहे DSE10 घेऊनच, बहुतेक तिकडचं आहे जापान चायनामधलं. त्याचं नाव बघा तुम्ही इथं दिसत असेल. तर ते आपली 100% गांडच मारून जाणार आहे, कारण की त्याचा जो जरासा आपण आवाज कमी करूया, कारण की त्याचा जो रँक आहे तो फाडू रँक आहे आणि तो एकदम टॉपचा बंदा दिसतो आहे मला. तर ह्याच्याबरोबर कम्पीट करणं थोडंसं अवघड होऊ शकतं, कारण की जी स्पीड बघा आता तो नुसता उडायला लागला आहे माझ्या मते. तरी पण असू दे, आपण सध्या तरी पुढं आहे. पण हे मल्टीप्लेयर रेसेस ज्या असं असतात की सुरुवातीला सगळीच जणं आपल्या मागं असतात, पण एकदम फिनिश लाईन जेव्हा येते तेव्हा सगळीजणं आपल्याला म्हणजे सगळीजणं पुढं जातात, आपल्याला मागं सोडतात. हाच एक विषय असतो मल्टीप्लेयरचा. कधी पण लक्षात ठेवा तुम्ही, मल्टीप्लेयर हे काय करिअर नाही. मल्टीप्लेयर हे आपल्या दमावर खेळायचं असतं आहे. आता तो मागं राहिला आहे कारण की विषय असा झाला आहे की तो 2-3दा रेक झालेला आहे आणि आपण अजिबात रेक झालेलो नाही आहोत. तरी पण मी 100% खात्रीशीर सांगू शकतो की तो बंदा पुढं येण्याची शक्यता दाट आहे. म्हणजे तो येऊ शकतो जर तो रेक नाही झाला तर ओकेमध्येच आपण जिंकलेलो आहे भावांनो परत एकदा. मस्त. आता बघूया आपण ब्रॉन्झ कुठल्या लीगला, वरच्या ब्रॉन्झ 1 लीगला जाऊ शकतो का. जर गेलो तर चांगलंच आहे, नाही गेलो तर मग परत खेळूया, काही विषय नाही. पण असं पण होतं कधी कधी, असं पण होतं की आपल्यावरचे रँक असूनसुद्धा ते आपल्याकडून हरून जातात, आपण खालचे रँक असूनसुद्धा. तर ही गोष्ट साहजिक आहे, कारण की मल्टीप्लेयर आहे. तुम्ही जसं खेळता त्याच्यावर डिपेंड आहे. तुमच्या गाडीच्या रँकवर इथं काहीच डिपेंड नसतं. तुम्ही तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो चांगला पाहिजे. आता बघा सगळी 19ची आलेली आहेत, एकटा तर 2247चा पण आहे. तर ही सगळी प्लेयर आपल्या बरोबर पळणार आहेत. मागच्या रेसमध्ये एकटाच प्लेयर आपल्या बरोबर पळत होता, बाकी सगळी मागं होती. आता ही सगळी प्लेयर आपल्या बरोबर पळणार आहेत, त्यामुळं इथं पण आपण जिंकू का नाही हे पण शक्यता कमी आहे. आणि हां, असं पण होतं की आपण पण जिंकू शकतो, ती वरचा रँकवाला जिंकेल का नाही ही पण शक्यता कमीच आहे. त्यामुळं हे एक असं काय म्हणतात ते जुगार खेळल्यासारखं म्हणू शकता एक प्रकारचं. जसं तुम्ही खेळताय त्याच्यावर डिपेंड आहे. तुमच्याकडं किती काय हे आहे ते डिपेंड नाही, पैसा किती आहे किती आहे, तुम्ही कसं तुमच्या स्किल्सवर डिपेंड आहे. हे गाडीला कसं हँडल करताय त्याच्यावर डिपेंड आहे. हे गाडी जास्त वाईड जाती का कशी ते
पूर्ण हे करावं लागतं. तर आपला रँक कमी असूनसुद्धा सध्या तरी आपण पुढेच पळत आहोत. पण मला माहीत आहे की प्लेयर्स 100% येणार पुढं आणि एक माझ्या मागं आहेच शेमना. तर असू दे, काही विषय नाही. आपल्याला जेवढं पुढं जाता येईल तेवढं आपण जाऊच. तर असं ब्रेक होण्याची शक्यता असते, त्यामुळं अशा वेळेला गाडी थोडी कंट्रोल करायला पाहिजे, जी मी केलेली नाही. तर जिथं लागेल तिथं शक्यतो 100% तुम्ही ड्रिफ्ट मारलीच पाहिजे, कारण की ड्रिफ्ट मारली नाही की ब्रेक होण्याचे चान्सेस 100% असतात. आता हा जो आहे, जो माझ्या मागं आहे, त्याचा रँक बहुतेक माझ्या मते 19 आहे आणि जो 2247वाला जो रँक आहे तो तर गायबच आहे बंदा. म्हणजे विचार करू शकता. आता ह्यो बंदा माझ्या मागं बरोबर आलाच होता जरा कमी, तरी पण आपणच जिंकलेलो आहोत मस्तपैकी. असू दे, त्याचा काही विषय नाही. मी जसं की तुम्हाला म्हणलं की आपल्या खेळण्यावर असते, कारण की समोरची सगळी ड्रायव्हर मोठी गाडी म्हणजे रँक मोठा असूनसुद्धा रेक होतात, म्हणजे गूज खातात. त्यांना गाडी हँडल करता येत नाही, तर तिथं गू खायचं नाही, हे जरा आपण प्रिकॉशन घेतले पाहिजे. तर चला, काय काय भेटले ते बघूया जरा. मस्तच, जाऊ दे मस्तच भावनो. अजून एक लोटसची गाडी माझ्या मते आज अनलॉक होईल. तर अजून एक गाडी अनलॉक झाली असती तर लय मजा आली असती. तर भावांनो, अजून एक गाडी आज सुद्धा 2 गाड्या अनलॉक झालेल्या आहेत. एक ही पोर्शे 911 Carrera RS 3.8 आणि ही लोटस एमिरा. एकच नंबर. मागच्या वेळेला आपण ही केली होती, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 गाड्या अनलॉक केल्या होत्या. तसंच आज 2 गाड्या अनलॉक झाल्या आणि तुम्ही बघत असाल तर त्या पण दोन्ही गाड्या पिवळ्याच होत्या. ही एक गाडी पिवळी आणि ही एक गाडी निळी आहे. असू दे. ही लोटस एमिरा ही म्हणजे एकदम अशी टॉप एंड दिसते आहे मला, आणि ही विंटेज टॉप एंड दिसते. ही आपली फरारीसारखी दिसते. असू दे, चला अनलॉक कार करूया. टॉपचा विषय होऊन जाऊ द्या आज. मस्तच. तर तुम्ही बघतच आहात टॉपची पोर्शे, एकदम विंटेज पोर्शे आपण अनलॉक केलेली आहे. तर चला, ही सुद्धा अनलॉक करून टाकूया. तर कधी मल्टीप्लेअरचे सुद्धा हेच फायदे असतात, पण कधीच असतात. एकदम नशिबानं जर तुम्हाला लागले तर तुम्ही जर त्या लेवलला पोचलात तर एवढं हे होऊन जातं. सध्या तरी आपण त्या लेवलला पोचत आहोत, पोचलेलो तर नाही आहे. तर बघूया. आता आपण ब्रॉन्झ 1 लिहिला आहे, त्यामुळे ह्याच्यापेक्षा वरची गाडी आपण घेऊ शकतो. तर ही गाडीचा 19 रँक आहे आणि 19पेक्षा वर जर कोण असेल तर ते माझ्या मते कोणीच नाही आहे. ही एक गाडी आहे फ्री ट्रायची, पण ही सिल्वर 3ला भेटणार आहे, रेनॉल्ड ट्रेझर. तर ही गाडीला जरा बघूया. तर गाडी एकदम टॉप आहे. मला माहीत नव्हतं रेनॉल्डनं असली गाडी काढली आहे. रेनॉल्ड फक्त त्या तसल्या आपल्याला जसं माहिती आहेत त्या भंगण्या गाड्या काढतं असं वाटलेलं. तर हे सुद्धा बघू शकता तुम्ही, एक नंबर. मी फक्त ह्याच्यावर टॅप केला तर कसं झालं बघा. तर हे जे विंग्ससुद्धा निघतात माझ्या मते. तर बघूया हे जे विंग्स निघत आहेत का नाहीत. तर हेच आहे मेन. मागं विंग्स नाही, हेच विंग्स म्हणू शकता. ही गाडी एरोडायनॅमिक आहे माझ्या मते. तर तुम्ही बघू शकता कसली भारी गाडी आहे. तर नेक्स्ट टाईम जेव्हा केव्हा पण मी येईन तेव्हा या गाडीवर व्हिडिओ बनवीन. म्हणजे ही गाडी अनलॉक तर 100% होणार नाही आहे, पण मल्टीप्लेअर रेसमध्ये ही गाडी आपण घेऊन 100% खेळणार आहोत. काही विषय नाही. पुढच्या वेळेला मी थोडंसं खेळून येईन, जेणेकरून आपला सिल्वर 3वर रँक जाईल आणि त्या रँकवर आपण ही गाडी फ्री ट्राय भेटले तशी घेऊन खेळूया. तर आता सध्या कुठलाच रँक 1919 थांबा, ही 1909 आहे आणि ही 1942 आहे.
तर हिला घेऊन खेळू काय नको ते कळेना. तर आपल्याकडं लोटसच्या 3 गाड्या झालेल्या आहेत. ही लोटसची एलिस स्प्रिंट 220, परत आणि ही लोटस इव्होरा, आणि अजून एक लोटस जी भेटली आहे ती कुठल्या क्लासची आहे तर ती डी क्लासचीच आहे, आणि ती एमिरा आहे. असू दे, हिचा रँक किती आपण बघितलाच नाही. थोडा रँक बघून काही उपयोग होणार नाही आहे, कारण की ही गाडी आपल्याला सिल्वरवर अनलॉक होणार आहे. तर ही लोटस घेऊन जर मी खेळलो तरी पण ही लोटस आपल्या DSE-10ला मात नाही देऊ शकणार. चला घेऊन खेळूनच बघूया काय होते, बघूयाच ना. कशाला उगाच डोक्याला ताप, टेन्शन जास्त घेत बसायचं नाही. बघायचं असलं डायरेक्ट उतरायचं त्याच्यात, चालवायची डायरेक्ट, जास्त विचार करत नाही बसायचा. तर बघूया आपल्या रँकवाले कोण येतात का. होय, 100% आपल्या रँकच्या वरच्या 2 गाड्या, 2 नाही 3 4 गाड्या आहेत, आणि आपल्या रँकच्या बरोबरची एक गाडी आहे, आपल्या रँकच्या खालची एकच गाडी आहे. तर परत आपण इथं गू खायला नको आहे, नीट खेळूया ओकेमध्येच. ही गाडी माझ्या मते जरा टॉपची पळत आहे, म्हणजे जसं बघायला गेलं तर या गाडीची स्पीडच बघा आता 273 होती, तरी पण ही गाडी एकदम अशी टॉपची पळायला दिसते आहे. आता जसं की तुम्ही बघू शकता, मी असं का म्हणत असतो नेहमी, हे करिअर खेळत जावा आणि मल्टीप्लेअरवर आधारित राहू नका. कारण की आता तुम्ही बघा, माझी स्पीड कमी झाली म्हणून, नाहीतर या सगळ्या गाड्या माझ्या महागच होत्या. यांचा रँक 22196 असे असूनसुद्धा ह्याचा अंदाजा तुम्ही लावू शकता. त्यामुळे इथं गाड्यांची रँक कामाला नाही आहेत, इथं गाड्यांची स्किल्स कामाला येतात, की तुम्ही कशी गाडी हँडल करता, गाडी कशी चालवता. वेळेवर तुम्हाला ड्रिफ्ट ही मारायलाच लागते, वेळेवर तुम्ही गाडीला कंट्रोल केलंच पाहिजे, वेळेवर नायट्रो बूस्ट हा लावलाच पाहिजे, असं पण असतं. आणि मागच्या ह्यो शेमना ह्याच्या तर मी आता पायच घालतो. शेमण्यानं माझी जराशी स्पीड कमी केली आहे. इथं गाडीची स्पीड जरा कमी झाली का तो वाटू शकते, पण गाडीची स्पीड तेवढीच आहे, कारण की थोडासा ट्रॅक जर चेंज झाला की तसं होऊन जातं ओकेमध्येच. तर गाडी थोडीशी हे वाटते मला, हेवी वाटते, कारण की गाडी बॅरल रोल नीट करणं झाली आहे, म्हणून गाडी थोडीशी एकदम अशी हेवी आहे. तर तुम्ही बघू शकताय, शेमना एक माझ्या महागा आलेला आहे, आणि 100% मी परत रेक झालेलो आहे. तर असं पण होऊ शकतं. आता मला इथं ड्रिफ्ट मारली पाहिजे होती, जर मी ड्रिफ्ट मारली असती तर 100% मी रेक झालो सुद्धा नसतो, आणि ही रेस आपण जिंकली असते. असू दे, काही विषय नाही. आत्ता जसं झालं तसं पुढच्या डावाला 100% होणार नाही आहे. तर परत मी ही रेस खेळणार आहे, बघूया. मक्लेरन GT ही अनलॉक होण्याच्या ह्याच्यावर आहे. शेव्हरोलेट कॉर्वेट स्टिंगरे ही पण चांगलीच आहे. तर आलो तर आता क्लेम करूनच जाऊया. क्लेम हो बाबा, लवकर भेट, आपल्याकडे टाईम नाही आमच्याकडं. ओकेमध्येच स्किप हो. तर चला, आता परत आपण खेळणार आहोत तीच रेस, पण ह्यावेळी नीट खेळूया. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला बरोबर गाडी हँडल करता आली पाहिजे. आता तुम्ही बघितलंच असेल काय घोडे लागू शकतात ऐन टायमाला, म्हणजे फिनिश लाईनच्या एकदम जवळ होतो मी, आणि जराशी जर ड्रिफ्ट मारली असती, गाडी थोडी कंट्रोल केली असती, तर आपलं बहुतेक करून सगळं नीट झालं असतं. असू दे, काय विषय नाही, होता आहे. कधी ते लक्षात येत नाही, आणि त्याची जजमेंट येत नाही. मी पण मानतो, कारण की मला सुद्धा जजमेंट आले नाही, जसं की तुम्ही बघितलंच असेल. आत्ता पण सुद्धा मी रेक झालो असतो, मस्तपैकी उडलोच असतो मी. असू दे, त्यामुळे काय ट्रॅक हे असेच असतात, गांड फाडणारे, म्हणजे फाडणारे असतात. तर तिथं तुम्हाला गाडी बरोबर कंट्रोल करता आली पाहिजे. तर
ह्या रेसमध्ये जराशी प्लेयर्स चांगले दिसत आहेत. म्हणजे आता पहिला नंबर तर तो गायबच झाला मॅपमधनं, म्हणजे एवढ्या पुढे गेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकताय. तर त्याचा रँक 100% आपल्या वरचा आहे. वरचा असूनसुद्धा प्लस पॉईंट की तो गाडी नीट हँडल करतो आहे. असू दे, पण जरा ह्या साईडला जाऊया. जिथं गाडी असते त्या साईडलाच आपण आपलं हे ठेवायचं नेहमी, जेणेकरून गाडीची जी स्पीड आहे ती कमी होण्याची राहते, म्हणजे कमी होत नाही. तो एक प्लस पॉईंट आहे. ह्याच ट्रॅकवर राहू दे. ओके मध्येच तर पोरांनी रेसेस फिनिश पण केली ही रेस. तर आपण 4थ्या नंबरला आलेलो आहोत. तर पहिला नंबर कोण आहे तो बघूया आपण. त्याची गाडी फक्त दिसू दे मला. ओके मध्येच तर ह्याचाच रँक आपला 2 कितीतरी होता आणि याची गाडी हँडलिंग पण चांगली होती. असू दे, काही विषय नाही. तर ह्याच्या पुढची जी रेस असेल ती आपण खेळणार आहोत DSE-10ने. तर बघूया त्यात आणि हिच्यात काय फरक राहतो ते लोटस आणि हिच्यामध्ये. ह्यावेळी तर एवढी एकटाच बंदा आहे जो 2000 रँकवाला आहे. बाकी लॅम्बोर्गिनीवाला आहे जो 1953 आहे, जो माझ्या राईट साईडला आहे. चला, रेस लवकर सुरू झालेली आहे नशिबानं. कधी कधी विषय कसा होतो ना, वेटिंग फॉर प्लेयर्स ते म्हणतात, त्यामुळं रेस जरा लवकर सुरू होत नाही अजिबातच, असं पण होतं. आणि कधी कधी एकदम डायरेक्ट रेस सुरू होती, ते एक चांगलं आहे. तर ह्या गाडीचा प्लस पॉईंट काय आहे, या गाडीचा भले रँक नसूनसुद्धा या गाडीचा जो नायट्रो बूस्ट आहे ना, तो एकदम असा लॉंग लास्टिंग आहे, म्हणून ही गाडी नेहमी जिंकते. तर ही गाडी ना, तुम्हाला एक सांगतो, आधी जेव्हा मी बघायचो माझ्या भावाला खेळताना, तर शीट आपलं नेट गणतं आहे. तर मी कुठं होतो आधी, जेव्हा मी माझ्या भावाला बघायचो मल्टीप्लेअर खेळताना, त्यावेळी तो पण हीच गाडी घेऊन खेळायचा. आणि तर एक्सपिरियन्स असा आहे की ही गाडी सगळ्या क्लासची मारू शकते. तर आपलं थोडंसं नेट गणतं आहे, तर त्याच्याकडं थोडंसं हे बघूया. ओके मध्येच नेट आपण नीट केलेलं आहे. थोडंसं मला उठायला लागलं होतं, असू दे, काही विषय नाही. ही गाडीचा विषय कसा आहे, ही गाडी एकदम हलकीसुद्धा आहे. बॅरल रोल जर तुम्ही बघितला असेल या गाडीचा, तर एकदम टॉपचा बसलेला आहे. ती जर लोटसचा मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या रेसमध्ये जर बघितला असेल, तर लोटस नीट मारत नव्हती. आणि वरून आणि हिचा जो नायट्रो बूस्ट आहे तो तुम्ही बघू शकताय. तर ही एकमेव गाडी जी अशी आहे की मल्टीप्लेअरमध्ये भलेही तुम्ही C क्लासची गाडी आणा किंवा B क्लासची आणा किंवा कधीकधी A क्लासची सुद्धा आणा, ही गाडी त्या गाड्यांची मारते. म्हणजे असं भरपूर वेळेला झालं आहे. ओके मध्येच तर मध्ये एक ॲड आली होती, ती आपण स्किप केलेली आहे. आणि तर मी कुठं होतो, तुम्ही कुठली पण गाडी आणा, ती मग A क्लासची असो, B क्लासची असो, C क्लासची असो. कधीकधी S क्लासची गाडीला पण ही ठोकून टाकते. म्हणजे ही गाडी आहेच तशी टॉप एंड. आणि विशेष म्हणजे वैशिष्ट्य हिचं हे आहे की ही D क्लासची गाडी असून C, B, A क्लास या तिन्ही क्लासला आरामात मारून जाऊ शकते काय काय कंडिशन्समध्ये. पण S क्लासला थोडंसं अवघड पडतं, सोडून द्या. S क्लासकडं आपल्याला जायचंच नाही आहे, कारण की S क्लास जरा मोठा क्लास आहे, अति मोठा क्लास आहे. सोडा, आपण राहिलो साधे क्लासचे. तर हा एक आला आहे 2144चा, हा अजून एक आला आहे 2005चा. बाकी सगळे काय आपल्याच रँक एवढे आहेत, जरा कमी वर खाली. तर बघूया, अजून एक DSE-10 आलेले आहे रेसमध्ये. असू दे, त्याला हँडलिंग जमल का नाही हे माहीत नाही आपल्याला, पण आपल्याला माहीत आहे की आपल्याला हँडलिंग बरोबर जमणार आहे.
त्यामुळं आपल्याला काही टेन्शन घेण्याचं काहीही कारण नाही आहे. थोडीशी ड्रिफ्ट मारायलाच पाहिजे, कारण की थोडीशी गाडी आउट ऑफ कंट्रोल व्हायले. तर दोघं तर माझ्या पुढं गेलेलेच आहेत. एकटा दिसतो आहे माझ्या पुढं अजून. असू दे, काही विषय नाही. आरामात आत्ता रेक झालो असतो. ओके मध्ये थोडीशी ड्रिफ्ट मस्तच. जाऊ दे, अशी गाडी कंट्रोल करायला थोडी यायला पाहिजे, जेणेकरून आपली जी स्पीड आहे ती कमी नाही होणार आणि आपण रेक नाही होणार. थोडीशी ड्रिफ्ट मारलीच पाहिजे. आत्ता ओकेमध्येच मस्तच. अजून एकदा ओकेमध्येच मस्तच. जाऊ दे, थोडीशी ड्रिफ्ट. ओके, जाऊ दे, नको, समोरच राहूया. इथं तर ड्रिफ्ट इज अ मस्ट आहे. थोडं ओकेमध्येच आरामात खेळूया. इथं शीट, आपण आत्ता उडलो असतो मी जरासाठी. तर तुम्ही बघू शकताय माझ्या वरचे कितीतरी रँक असून परत एकदा मी जिंकलेलो आहे. तर हाच एक फायदा आहे ह्या गाडीचा. आणि फक्त गाडीचाच फायदा नसून तर तुमच्या स्किल्सवर पण डिपेंड आहे. हे मल्टीप्लेअर एवढं सोपं नाही आहे जेवढं तुम्हाला आत्ता दिसतं आहे. ज्यावेळी तुम्ही खेळाल त्यावेळी तुम्हाला कळून येईल मी असं का म्हणतो आहे. तर आता वेगळ्या मल्टीप्लेअरमध्ये जाऊया. इथं बघूया स्क्वॉड रश. तर काय काय आहे इथं, मी कुठली पण गाडी घेऊ शकतो ओकेमध्येच. तर एकदम मोठी गाडी घेऊया, म्हणजे जिचा रँक एकदम टॉप आहे. ही 19 आहे. अजून कुठली गाडी आहे, तर फ्री ट्रायवाल्या गाड्यासुद्धा आहेत. एस क्लासमधली फ्री ट्रायची आपण 100% घेणार आहोत. 4406 ऑब्वियसली तीच घेणार आपण. तर ही गाडी, एक मिनटं थांबा, मला जरा दुसरीकडे बघू दे. बरं, सोडून द्या. बुगाटी वेरॉन 16.4 ग्रँड स्पोर्ट्स YTC ओकेमध्येच. तर ही टीम रेस आहे. बघूया लोक कसली येतात आणि किती रँकची येतात मेन म्हणजे. तर 4406 सगळीकडेच आहे. बाकी एक खालची गाडी आहे फक्त, म्हणजे सोडून द्या, ही GTR आहे मस्तच. तर बाकी सगळ्या 2 गाड्या माझी आणि अपोनंटची अजून एकाची गाडी सोडली तर बाकी सगळ्या GTR आहेत. निस्सान GTR. आणि त्या घेतल्या का हे दिसायलाच लागले मला, कारण की एकदम टॉपला आहेत त्या गाड्या. सगळ्या पुढंच चाललेल्या आहेत. आणि 6 पैकी 8वा नंबर माझा आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकताय की ते गाडीचा रँक कमी असून सुद्धा त्या गाड्या माझ्यापेक्षा पुढं आहेत. म्हणजे हे मल्टीप्लेअर असंच असतं. कधी कधी तुमचं हँडलिंग पण तुम्हाला उपयोगी पडत नाही, तर समोरच्या गाड्यांचं काहीतरी विषय उपयोगी पडतो. तर तो विषय काय आहे तो मला अजूनपर्यंत भेटलेला नाही आहे, म्हणजे डिस्कवर झालेला नाही आहे. ही एक मिस्ट्रीच म्हणू शकताय ॲस्फाल्ट 9ची. तोच तर विषय असतो मल्टीप्लेअरचा. पण मी नेहमी सांगत असतो, मल्टीप्लेअर म्हणजे मल्टीप्लेअरच असतं. याला करिअर म्हणून हे करू नका कन्सिडर, कारण की हे लय म्हणजे डोक्याच्या बाहेर आहे असं म्हणू शकता. तर 5वा नंबर आलेला आहे. एवढं करून नाही, 5वा नंबर नाही, 5 पॉईंट्स भेटलेले आहेत. आपला नंबर 4था आलेला आहे आणि आपल्या टीमनंच ही रेस जिंकलेली आहे. ओकेमध्येच काही विषय नाही, पॉईंट्स आपल्याला जास्त आहेत आपल्या टीमला. रॉस सर्किट ओकेच, मस्तच, धन्यवाद दिल्याबद्दल. हो, पैशाची आम्हाला गरज आहेच तशी बघायला गेलं तर, आणि तशी बघायला गेलं तर नाही आहे. तर काय काय भेटले, हे इम्पोर्ट पार्ट्स भेटलेत, ह्याचा आपल्याला काय जास्त उपयोग नाही आहे. तर मी इथं आहे ॲस्पायरंट लीगला, सोडून द्या. तर स्पेशल इव्हेंटमध्ये जाऊया आणि एक आपल्या 35th ॲनिव्हर्सरीचं एक खेळूया, कारण की तुम्ही बघू शकताय
इथून सुद्धा मला एक गाडी निघणार आहे, मी तुम्हाला पाहिजे तर दाखवून देतो. अरे यार, हे बघा ही गाडी निघणार आहे. तर ही गाडी कशी निघणार, इथं ह्या गाडीचे 5,25 भेटणार आणि इथून तर मी घेतोच आहे मस्तपैकी. तर चला, इथून 2 कलेक्ट केलेले आहेत आणि समजा जर ही गाडी मला घेऊन खेळायची असेल तर 50 गोळा करायला लागतात आणि सध्या तरी 18 गोळा झालेले आहेत माझ्याकडे. तर अजून हे किती देणार आहे ते बघूया. 3 काहीतरी जर 15 देणार, 15 15 30 33 होऊन जातील आपल्या. मग दररोज आपल्याला इथं स्टोअरमधून येऊन आपल्याला हे क्लेम करायला लागणार, मग केव्हा जाऊन आपल्याला गाडी निघणार. तर चला खेळूयाच एक रेस आणि मग जाऊया. ओके मध्येच चला आलोय तर आता खेळूनच जाऊया. आता मागं पुढं बघायचं नाही, जास्त विचार करायचा नाही, मस्तच. तर ही रेस मी 1-2 रेसेस या खेळलेल्या आहेत, तर तुम्हाला दिसतीलच. ह्या रेसमध्ये थोडंसं वेगळं हे आहे, ट्रॅक म्हणू शकता तुम्ही बघितलंच असाल. स्लिप स्ट्रीमसारखं काहीतरी आहे टॉपचं. तर आपल्याला ड्रिफ्ट पहिला मारायला पाहिजे, 350 का कितीतरी ड्रिफ्टा मारायच्यात आपल्याला, 350 मीटर. ओ शिट, परत एकदा रेक झालेलो आहोत. मस्तपैकी आपण गो खाल्लेला आहे, असू दे काही विषय नाही. त्यामुळं जास्ती पण ह्याच्यात पडायला नाही पाहिजे होतं आपल्याला ड्रिफ्टमध्ये. ओके मध्येच आपलं बॅरल रोल 3 झालेले आहेत आणि आपल्याला स्टंट पण करायचे आहेत. जसं की मी सांगितलं 5 स्टंट्स करायचे आहेत. तर अजून एक स्टंट झालेला आहे, तर एक शेवटचा स्टंट राहिलेला आहे, तो आपण करूया, जेणेकरून आपल्याला त्या गाडीच्या ज्या ब्लूप्रिंट्स असतील त्या तरी फिक्स होऊन जातील. बाकी आपल्याला थोडेसे परफेक्ट नायट्रोज पण करायचे आहेत माझ्या मते. तर चला थोडंसं परफेक्ट नायट्रो करूया. 3 करायचे असतील माझ्या मते. ओके मध्येच थोडंसं अजून एकदा, ओके मध्येच अजून एकदा करूया आणि शेवटचं करूनच जाऊया. ओकेच, मस्तच. तर ही गाडी पण टॉप पळते आहे आणि या गाडीची टॉप स्पीड मला बघायचीच आहे. तर ही आता 400च्या स्पीडवर गेली होती त्या रॅम्पवरून. बाकी साधी स्पीड जर म्हणाल तर 300च्या वर काय जायना झाल्या गाडी. चला एक 360 मारूनच जाऊया. ओकेच, तर आपला अशा पद्धतीने हे कंप्लीट झालेलं आहे भावांनो. तर मस्तच. आणि ओके मध्येच तर 23 सध्या तरी झालेले आहेत. तर हे कॉईन्स एवढे भेटलेले आहेत आपल्याला. तर भावांनो, गाड्या आपल्या दाखवायच्याच राहिल्या मला. तर आज आपण ज्या गाड्या अनलॉक केलेल्या आहेत त्या गाड्या बघूया. थांबा, 1मध्ये जाऊया. मस्त, ही डी क्लासची गाडी आहे. तर ही पोर्शे 911 करेरा टॉपची गाडी आहे, जसं की तुम्हाला दिसतच आहे. आणि ही पण डी क्लासचीच आहे, लोटस एमिरा. तर ही जरा प्रीमियम लुक देते. ही एकदम अशी म्हणजे आता काय बोलू, मॉडर्न टॉपची गाडी वाटते, मॉडर्न डिझाईनमधली. आणि ती विंटेजमधली टॉपची गाडी वाटते. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया परत पुन्हा दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंतसाठी धन्यवाद.